जय शिवराय मित्रांनो, मी सागर घ्या तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी टायटल आणि थंबनेल बघून समजून गेला असाल आपण कुठे जातोय. आपण जातोय शेगावला आहे. तुम्ही बघू शकता आपण आता बोदोड स्टेशनवर आहे आपण आता. तर चला जाऊया. आता आपली 7 वाजता एक मेमो आहे, त्याने आपण जाऊ. तर चला जाऊया. तर आपली ट्रेन आता इथं लागणार आहे. आपण आता तिथं प्लॅटफॉर्मवर जाऊ आणि गाडीची वाट बघू. गाडी आपली आता 7:30 वाजता आहे. तर चला जाऊया, वाट बघू आता आपण गाडीची. Express is arriving shortly on platform number 1. ना आम्हाला खूप थंडी वाजते आणि स्टेशनच्या बाजूला इथं आपली दिसली आम्हाला. आम्ही आता तिथं जाऊ आणि अंग सुकू थोडं. तर भावांनो, तुम्ही बघू शकता आता आपली मेमो आलेली आहे आणि आता आपण आता याच्यात बसू आणि जाऊ शेगावला. तुम्हाला दाखवतो मी आता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण आलो शेगावमध्ये आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. भरपूर अशी गर्दी आहे, डायरेक्ट भयानक गर्दी इथं. आपण लिफ्टने वरती आलो. आता लिफ्टने आपण खाली जाऊ. चला जाऊया. हे बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे ना. आम्ही निघाले आता स्टेशनच्या बाहेर. आता इथून बघू आता आम्हाला काय रिक्षा भेटते का काय भेटते आता बघतो आम्ही काय भेटतं. पण आपण रिक्षानं न जाता आता निघालो आहे आपण पायी. तुम्ही बघू शकता आता आपण मंदिराकडे जातोय आता पायी. तर चला जाऊया. इथं जागी सेवाधारी उभे आहे आणि फ्रीमध्ये इथं भोजन आहे. तुम्ही करू शकता इथं फ्रीमध्ये भोजन. सगळ्यात दूर सेवाधारी आहे. इथं शेगावमध्ये प्रकट दिनामुळे खूप अशी गर्दी आहे. तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे इथं. तर भावांनो, इथं तुम्हाला तहान लागली तर इथं जागी जार ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता इथं जागी जार ठेवलेले. तुम्हाला तहान लागले तुम्ही पाणी पिऊ शकता. इथं तुम्ही गाडी आणल्यानंतर तुम्ही पार्क करू शकता. इथं मस्त सोय आहे पार्क करण्याची. बघू शकता आता शेगावमध्ये इतकी गर्दी, भयानक गर्दी डायरेक्ट. तुम्ही बघू शकता गर्दी अशी खूप अशी गर्दी आहे. आता तुम्ही बघू शकता आता थोड्या दूरवर इथं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता आता आपण मंदिरात जाऊ आणि बघू. इतकी की आम्ही एकामेकाचे हात पकडून चालतोय. ते फक्त गर्दी पहा, फक्त गर्दी. इतकी गर्दी इथं पाय ठेवायला पण जागा नाही. आपण आता चप्पल काढून घेऊ. आता इथे चप्पल काढलेली आहे. आता आपण इथून आता बिल्ला वगैरे घेणार. दादा बिल्ला आता आपल्याला बिल्ला घ्या. तर भावना आपल्याला बिल्ला देण्यात आला आहे. आता जेव्हा आपण चप्पल घ्यायला आता या बिल्ला आपल्याला परत द्यावं लागेल आणि चप्पल घ्यावं लागेल. मी चाललो आहे आता जेवायला. तुम्ही बघू शकता इथं आता आपण लाईनीमध्ये लागू आणि मस्त जेवण करू. मला दाखवतो मी जेवणामध्ये काय मिळते. आपण लागलेलो आहे आता लाईनमध्ये. तुम्ही बघू शकता लाईन किती लांबी. आम्ही इथं जेवायला बसलो. तुम्ही बघू शकता काय काय आहे जेवायला. आणि आपले मित्र या जेवायला. मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे. जेवण इतकं भारी आहे, इतकं खतरनाक जेवण आहे. पण कुठल्याही हॉटेलमध्ये असं जेवण भेटणार नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये पण असं जेवण भेटणार नाही. पण आपण इथे चप्पल वगैरे काढली होती. आता आपण इथून
बिल्ला वगैरे देऊ आणि आपली चप्पल घेऊ. आपल्याला इथं गॉगल घ्यायचा, आता बघतो कोणतं घ्यायचं रे तुला. आता मग तू त्याचा ड्रेस करतो ना. इथून आता गॉगल वगैरे घेतला तुम्ही बघू शकता. हा गॉगल आपण नाही घेतला. आता सगळं कोणतंही चालते. आपल्याला पाण्याची तहान लागलेली आहे. आता आपण इथं पाणी पिऊ. चला आपण आनंद सागर जाण्याचा प्लॅन केलेला आहे. तुम्ही बघू शकता या लाईनीमध्ये आता आपल्याला बसायचं. इथे फ्रीवाली बस येणार आहे. तर चला जाऊया आनंद सागर, बघूया कसं आहे काय. तुम्ही बघू शकता आपण लाईनीमध्ये लागलेलो आहे आणि हे आपली बस आलेली आहे. आता यामध्ये बसून आपण डायरेक्ट थेट जाणार आनंद सागरमध्ये. तर चला तुम्हाला पुढचा नजारा दाखवतो. आपण गाडीमध्ये बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता गाडी पूर्णपणे पॅक झालेली आहे. खूप गर्दी आहे. भेटतो आता तिथे जाऊन काय होते काय नाही बघू आता. न बसने आपल्याला 1 किलोमीटर मागेच उतरलेलं आहे. एका मावशीला विचारलं, मावशी बोलली की तुम्हाला 1 किलोमीटर चालत जावं लागेल. तर आता चालत जाऊ. या रस्त्यानं आपण चालत जातोय. आता बघू समोर एक गेट दिसतोय. आता बघू. तर फायनली मित्रांनो आपल्याला आनंद सागरचा गेट सापडलेला आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे. बघू शकता. तर जाऊया. तर वाहनं आपल्याला त्या साईडला जायचं होतं म्हणून खालून रस्ता या. तर चला जाऊया. जे आनंद सागरला येऊन पाय दुखत असतील तर तुम्ही हे रिक्षा पण घेऊन जाऊ शकता. त्याची प्राईस काय ते मला काही माहीत नाही. तुम्ही आल्यानंतर विचारून घ्या. आता इकडून पब्लिक जाते येते. आता आपण इकडे जाऊ. हे बघू काय करायला. इथं कसं पाणी येते. काम अजून अर्धवट आहे पण पूर्ण झाल्यानंतर खूप छान दिसेल इथं. ना आपल्याला अजून बघू काय काय बघायला मिळते. हो समोर एक मंदिर आहे तिथं पण जाऊ आपण आता. तर चला जाऊया. मंदिरासमोर एक मस्त बाकडे टाकलेले आहे. तिथं तुम्ही बसू शकता आरामासाठी. खूप मस्त जागा आहे. हे बघा मंदिरासमोर बाकडे पूर्ण. समोर मस्त व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो मी. तर बघा तलाव असा आहे मस्त आणि पब्लिक मस्त एन्जॉय करते. तुम्ही बघू शकता. आपला आनंद सागर फिरून झालेला आहे. आता आपण आलेलो इथं ॲटोजवळ. आता बघू आणि जाऊ आता स्टेशनवर डायरेक्ट. आपण आता रिक्षामध्ये बसलेलो आहे. स्टेशनपर्यंत इथून 20 रुपये लागतात. तर चला जाऊया. आपल्या गाडीचा पण टाईम झालेला आहे. चला जाऊ स्टेशनवर. तर आपली ट्रेन आहे आता 3 वाजता. आता आपण रिटर्न जाणार आहे बोटवर म्हणजे घरी. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर जायचं आहे. आता लिफ्ट आहे. आपण या लिफ्टमध्ये बसू. तर चला जाऊया. आपण बसलो आता लिफ्टमध्ये. तर भावना आपल्याला या प्लॅटफॉर्मवर जायचं. प्लॅटफॉर्म क्रमांक 1. तर चला जाऊया. इथं गाडी आहे आपली महाराष्ट्र.
मित्रांनो आपला फॅन भेटलेला आहे आपल्याला, हे बघू शकता. बिग फॅन भाऊ हा दुसरा आपला फॅन बघूया, बिग फॅन भाऊ. हे बघू शकता तुम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेले आणि गर्दी बघा. आता पाय ठेवायला जागा सापडते की नाही ते मला माहीत नाही. हे बघा म्हातारे लोक जेवण आहे. तर चला आता जरा मार्केटात माझं लागले की आम्ही आता हे चिपची पुडी घेणार आहे. पण आमच्याकडे पैसेच नाही. पैसे नाही कसं घेतो पैसे नाही का. कचोरी घेतोय का रे? त्याला फुल जेवण झालं असतं. कचोरी येते का? नाही चिपची पुडी घेतली आता आम्ही. याच्यात 10 जण खाणार आहे. याच्यात 10 जण आहे खाणार आहे. हा मला म्हटलं आहे या पुडीतलं तुला एक बी देणार नाही, पण मी इसकल्याशिवाय राहणार नाही. तिला पाहिजे का नाही मग म्हणजे इसक हिसकला तुम्ही मला मीच काय करू. तुम्ही तर हिसकत जा थोडंफार. त्या पुढी द्या थोडीफार भूक लागेल. झाला मारा मार्या. ए भीक मांग्या, ए भीक मांग्या. अरे भिक्की मांग रहा था मेरे को. चल ना. ए, देना रे लवरी. फायनली पुडीचा हिस्सा पडलेला आहे. पुढी घेणार. पुडी द्यावेच लागेल. मस्त. चला पुडी तरी सावलीत बसू आपण आता. तर भावना ये मुलं त्याला बोलत आहे. आता आपण त्याला आणू. श्याम 1 मिनिट फक्त 1 मिनिट आहे. 1 मिनिट आहे फक्त. 1 मिनिट फक्त. अरे याला तो बोले. हॅलो काही अरे पडला हे बघा पळाला. आता त्याच्याकडून मी पुडी खाल्ली. आता माझ्याकडून तो बिस्किटचा गोळा मागतोय. आता बघू आता त्याला कोणता आवडतो. घे कोणता घेतोय. सिलेक्ट कर लवकर. मलबी घ्या द्या. तर भावना आपण हा पोळा घेतलेला आहे. बघू का भावना हा 20 रुपयाचा पोळा आहे. बघा 1 2 3 4 5 5च बिस्किट आहे. मोजून 5. चालेल तू बरोबर झाला तुम्ही. तर भावना हे बघा आपण किती पब्लिक बसली आता याच्यामध्ये. आपले मित्र आहे, शेगावचे मित्र आहे आपले. काय आहे मित्र. तर भावना तुम्ही फक्त गर्दी बघा. आता आपली गाडी येणार आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. तर बघू जागा भेटते की नाही. आता भावना गाडीमध्ये इतकी गर्दी होती पाय ठेवायला पण जागा नव्हती. 1.5 तास झाले आम्ही उभे. तर बघा आपली गाडी जाते. भावना आता आपण आपण आता इथून रिक्षा पकडू आणि जाऊ आता घरी. तुम्हाला घरी भेटतो. तर मित्रांनो मी पोचलो आता घरी. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.